नेहाल, स्कोरर नेहाल आइए. इथून आपण पाहतोय नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. दोन संघ आमने सामने असतील. सेमीफायनलचा पहिला मुकाबला. एका बाजूला जर पाहिलं तर टीम पॅराडाईज आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मायकोप असंघ. आज जर पाहिलं तर समर्थ, स्वामी समर्थ या नावाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिला चेंडू बिगेश, ओहो सॉफ्टहँडने केलाय. इथून जर पाहिलं तर कमाल कमालीचं इथे प्रदर्शन राहिलंय. पहिल्या चेंडूवर सिंगल, चिकी सिंगल घेत असताना आपण पाहतोय बिगेच्या विरोधात सिंगल रन्स या ठिकाणी येत असताना. तून पाहिलं तर धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 होते. अय्यान आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागच्या वेळेस जर पाहिलं तर गुड्डूला आणलं होतं, परंतु यावेळेस थोडंसं चेंज केलंय कारण की यांची बॅट चांगली लागली होती. इथून पाहतोय पण चेंडू, काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय अय्यांच्या बॅट मधून. हा येतोय हाय हँडसम चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आता मात्र जाऊन पोहोचते 5 धावा. सुंदर फटका पाहायला मिळाला. बॅट अँड पॅडचा उपयोग केला. स्वीप शॉट खेळण्यामध्ये माहीर आहे अयान. चांगला फटका. इथून पाहतोय हलकस बॅट ठेवली होती आणि या बॅटवर जर पाहिलं तर एकंदरीत सिंगल रन्स घेतला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 6 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले जात आहेत. जब्बीर आणि अयानची जोडी. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने जब्बीर बॅक टू द डग आउट. आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी सफलता मायकोप संघाला इथे लागताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच सरळ बॅटने आडवा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे गडी बाद झालाय. बॅटचं थोडंसं वर चढला चेंडू आणि जब्बीर बॅट बाद होताना. इथून जर पाहिलं तर बिगेशला मिळतंय सफलता आणि योग्य चेंडूचा वापर करून बिगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश छोटू आपल्याला पाहायला मिळेल. निलेश मिश्रा आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. आतापर्यंत जर पाहिली तर 7 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. अय्यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सिंगल काढून दिलं. इथून आपण पाहतोय धावफलक 7 वर जाऊन पोहोचतोय. बिगेश पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला थांबवलंय. जीत त्या ठिकाणी मीत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलंय. ओव्हरची इथून जर पाहिली तर होईल समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा. 1 षटकानंतर आपण पाहतोय 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. इथून पाहतोय चांगल्या धाव्या बनवाव्या लागतील. जर विचार केला तर लवकर बाद झालाय जब्बीर आणि त्यानंतर आता पूर्ण जिम्मेदारी जर पाहिली तर अयान आणि निलेश मिश्रा याच्यावर आपल्याला पाहायला मिळेल. इथून समर्थ आलाय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पातळी डावकर आताचा गोलंदाज आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच वेऊर गावामध्ये चॅम्पियन राहिले होते मायकोप संघ. पुन्हा एकदा आलाय. यावेळेस फर्स्ट सेमीफायनलचा सामना आहे. सुरेख फटका. चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 9 धावा. षटक क्रमांक 2 9 धावा स्कोर कार्डवरती. निलेश आणि अय्यानला इथून जिम्मेदारीने खेळावं लागतंय. फटका सजवलाय समोरच्या दिशेने, परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक. चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने टॅप केलं चेंडूला. सिंगल रन साठी सिंगल कंप्लीट केलं गेलंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर धावफलक डबल फिगर मध्ये 10 धावा होत आहेत. 1 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 3 मध्ये 2 धावा दिल्या आहेत.
पुन्हा एकदा फटका नाहीये प्रॉपरली, जी बॅट हवी होती ती प्रॉपरली बॅट लागली नाहीये. इथून सिंगल रन्स घेईल. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू पाहायला मिळतील. निलेश यावेळेस चांगला फटका मारलाय परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवली जाते समर्थांच्या माध्यमातून. आपण पाहतोय खूप चांगलं चेंडू टाकले जात आहेत. 3 धावा आतापर्यंत खर्च केले त्यांनी. नोचा कॉल. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल धाव मिळेल. एक्स्ट्राच्या रूपाने ही धाव नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचतंय 12 या आकड्यावर. इथून आपण पाहतोय हा शेवटचा चेंडू आहे परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवर लगेच फेकी केली मनीष भोईर यांनी. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतंय 13 धावा. तर आपण बघतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मनीष भोईरला आणलं गेलंय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी निलेश मिश्रा आपण पाहतोय. आक्रमकतेला आता मात्र जागृत करावं लागेल निलेश याला. फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. इथे मात्र आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण सार्थक होता त्या ठिकाणी. चेंडूला अडवलंय. इथून जर पाहिलं तर नो चान्स. बॅट्समॅनला कुठलाही चान्स दिला नाहीये. चांगली फिल्डिंग. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा अयान फलंदाजी सज्ज आहे. मनीष भोईर यावेळेस कडक प्रहार परंतु सार्थक पुन्हा एकदा चेंडूला पकडतोय. तितकंच चांगलं फेकी आणि इथून निलेश मिश्राला माघारी परतावा लागेल. गडी बाद. दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजेच पॅराडाईज संघाचा. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं सार्थकच्या माध्यमातून. दोन्ही चेंडू जर पाहिले तर ज्या गतीने आले त्याच गतीने पकडले गेले आणि लगेच क्विकली थ्रो आपल्याला पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर विकेट आलाय. निशांत पवार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 डाऊन मध्ये येताना पाहायला मिळतोय. अयान स्ट्रायकिंग वर आला होता. इथून जर पाहिलं तर ओपनिंग बॅट्समन म्हणून अयानला पाहिलंय. जब्बीरचं विकेट आल्यानंतर कुठेतरी थोडस संघर्ष करावं लागतंय पॅराडाईज टीमला. इथून लय सापडणं गरजेचं आहे. 1-2 चौकार आले तर मॅचला मजा येईल. यावेळेस अयान देखील बाहेर जाईल. फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु ऑन साइड रिजनला मोह आवरू शकला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. अयान बॅक टू द डग आउट. इथून जर पाहिलं तर धावफलक स्थिरावला जाईल. एकंदरीत जर पाहिलं तर स्कोर कार्ड अजूनपर्यंत 14 या आकड्यावर पाहायला मिळतोय. या षटकात आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच रन्स पाहायला मिळतोय परंतु 2 लगातार विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. इथून पाहतोय आपण सिंगल रन्स आणखीन येईल. गुड्डू आलाय फलंदाजीसाठी. इथून चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. काय जबरदस्त मॅच. फर्स्ट सेमीफायनलचा हा मुकाबला आपण पाहतोय. यावेळेस करारी स्मॅशर चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू कार्पेटला रोल करत चेंडू निघून जाईल सीमारेषे पार चौकारासाठी. निशांतला असेच फटके मारावे लागतील जर मॅच आपल्याला इथून चांगला स्कोर बनवायचा आहे. धावसंख्या 4 ने वाढेल. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. निशांत पवार पुन्हा एकदा सज्ज झालाय. निशांत पवार पुन्हा एकदा फायर करतोय परंतु यावेळेस चेंडूला रोखलंय. इथे तालमेल नाहीये 2 फलंदाजामध्ये. इथे जर पाहिलं तर कॉलिंग राहिली नाही आणि त्यानंतर पाहिलं तर गुड्डू सॅक्रिफाईस करतोय आपल्या विकेटला. निशांत पवारचा विकेट या ठिकाणी वाचवला जातोय. विकेट मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 19 धावा.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल येईल. विशाल आकडे आपल्याला पाहायला मिळतोय. बाळा इथून जर पाहिलं तर निशांत आणि दुसऱ्या बाजूला विशाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे पॅराडाईज संघाची. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समर्थ पुन्हा एकदा येईल. समर्थ आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस गोलंदाजीसाठी षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं षटक. 3 षटक ज्या पद्धतीने टाकलंय. समर्थचं दुसरं षटक होते. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर पाहिलं तर धाबा आल्या होत्या एकंदरीत 5 आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याला आणलं गेलंय. थोडीशी चर्चा होत असताना आपण पाहतोय विशाल आणि निशांत मध्ये जेणेकरून धावफलक वाढवायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले जातील. या ठिकाणी एक आनंदाची बातमी आहे. नितीन दलवी यांनी या स्पर्धेमध्ये आणखीन भर टाकले. जो संघ चॅम्पियन होईल त्याच्यासाठी टी शर्ट्स या ठिकाणी दिले जातील. नितीन दळवी यांच्याकडून आपण पाहतोय जो फायनलिस्ट टीम असेल, चॅम्पियन टीम असेल त्यासाठी त्या संघासाठी टी शर्ट दिलं जाईल. यावेळेस फटका चांगला आहे परंतु मनीष भोईर त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला रोखलं जात आहे. चेंडू रन्स येणार नाही आहेत. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. समर्थ चांगली गोलंदाजी वापरली आतापर्यंत. समर्थच्या या गोलंदाजीतून खूप चांगला अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय समर्थाचा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ट्रॅकवर राहून. यावेळेस कडक प्रहार परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर सार्थक आपल्याला पाहायला मिळतोय. एकही चेंडू बाहेर जाऊ देत नाहीये. चांगली इथून फिल्डिंग पाहायला मिळाली सार्थकद्वारे. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे पूर्णपणे 1900 आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला होता. सिंगल रन्स जोपर्यंत मी चेंडूला फिल्डिंग करेल. सिंगल रन्स आलाय. 20 धावा स्कोर कार्डवरती. षटकातील जर पाहिलं तर उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये आणि एकंदरीत खेळाचा विचार केला तर 9 चेंडू या इनिंगचे. यावेळेस कडक प्रहार विशाल आकडे आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी पूर्णपणे फ्रंटफुटला गेले. चेंडूवर जर पाहिलं तर पूर्णपणे जागा बनवली आणि त्यानंतर जबरदस्त प्रहार. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. इथून आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. उर्वरित 8 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 8 चेंडू मध्ये किती धावा बनवू शकतील पॅराडाईज टीम. 24 धावा झाल्यात. 24 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग मी म्हणेन. विशाल आल्या आल्या चौकार मारतोय. गरज आहे आपल्या संघाला सांभाळण्यासाठी. इथून जर पाहिलं तर संघाला सांभाळलंय मी म्हणेन. ओहो पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस पायावर चेंडू ब्रश होतोय आणि लेग बायच्या रूपाने अशरफ सर या ठिकाणी नक्कीच इशारा देत आहेत की हा लेग बायचा रन्स आहे. सिंगल रन्स येतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड 25 वर जाऊन पोहोचतोय. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक है यह षटकातील. आखिरी गेंद इस ओवर की सिर्फ देखी जाएगी. समर्थ जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं पूरी तरह से रोक के रखा है 2 बल्लेबाजों के. निशांत पवार एक तरफ दूसरी तरफ विशाल. आखिरी गेंद है इस ओवर की. निशांत फिर से एक बार तैयार में. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावली गेली आहे 25 या आकड्यावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 कंप्लीट होत आहेत. अजूनही शेवटचा षटक बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर सेकंड सेमीफायनलचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. माऊली इनविजिबल टीम आणि दुसऱ्या बाजूला डेंजरस ए टीम. 25 धावा झाल्यात. तर शेवटचे षटक विशाल घेऊन येईल. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहिले आपण मागच्या मॅच मध्ये काही कमालीची गोलंदाजी केली होती विशालने. तीच गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला थोडासा अडचणीत आहे संघ आणि समोर विशाल आकडे. विशालचा सामना करेल विशाल. इथून पाहतोय एक विशाल आकडे तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील.
6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा बनवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडस वाईड लाईन या ठिकाणी वापरली गेले. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल. 26 धावा स्कोर कार्ड वरती. इथून पाहतोय आपण फलंदाज विशाल आक्रमकतेसाठी जाणला जातोय. निशांतजी देखील आक्रमकता आहे, परंतु यावेळेस आपण पाहतोय विशालने ज्या पद्धतीने आक्रमण केलंय चेंडूवर, पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे विशाल. पुन्हा एकदा वाईड आहे. 2 लगातार वाईड या ठिकाणी टाकले जात आहेत. अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजल्या जातील. 27 धावा स्कोर कार्ड वरती. मनीष एक सिनियर खेळाडू आहे. इथून जर पाहिलं तर विशालला थोडस नक्कीच म्हणतायत की चांगली चेंडू तुला हाताळावे लागतील. 6 चेंडू हाताळायचे आहेत. शेवटचे 6 चेंडू म्हणजेच जी डेथ ओव्हर आहे ती सांभाळण्याचं काम विशालला दिलंय. इथून आपण पाहतोय कशा पद्धतीची गोलंदाजी. आता 6 चेंडू नक्कीच टाकले जातील. विशाल पाडील पुन्हा एकदा विशाल आकरेला. यावेळेस पुन्हा एकदा तोच चित्र. वाईड लाईन वापरली जाते. 3 अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजल्या जातील. धावसंख्या 3 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिली तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही चेंडू टाकलेला नाहीये आणि धावसंख्या झाले 28 धावा. विशाल पाटील इथून जर पाहिलं तर रन्स आतापर्यंत बॅटने आलेला नाही, पण एक्स्ट्राजने रन्स ज्या दिल्यात विशाल पाटीलने, आणि पॅराडाईज संघासाठी चांगली बातमी आहे. एक्स्ट्राचे रन्स येत आहेत. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, इथून फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट जास्त खोलली मी म्हणेन आणि विशाल आकरे बॅक टू द डग आउट होतोय. 28 धावा स्कोर कार्ड वरती झालेत. आणि विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 विकेट गमावतोय पॅराडाईज टीम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. गणेश आपल्याला बाल मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जुना जाणता खेळाडू आहे. इथून जर पाहिलं तर गणेशकडे स्ट्राईक आले. पायावर चेंडू पडतोय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स त्या ठिकाणी मिळेल. लेगबाईटच्या रूपाने रन्स मोजली जाते. इथून जर पाहिलं तर निशांतला स्ट्राईकवर आणलंय. चेंडू जर पाहिलं तर अजूनही शिल्लक आहे 4 चेंडूमध्ये निशांत पवार कशी बॅटिंग करेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निशांत पवार पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकलाय. यावेळेस जर पाहिलं तर लेगबाईच्या रूपाने आणखीन 1 रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते 30 धावा. 13 रन्स, 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय आणि यावेळेस विकेट येतोय. गणेश बाद होईल. नक्कीच क्रॉस झालं होतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गणेश यावेळेस बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटचं सॅक्रिफाईस केलंय. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही थांबवून ठेवलंय पूर्णपणे. जर पाहिलं तर 30 या आकड्यावर यस 3ऱ्या पंचांची मागणी आहे. इथून आपण पाहतोय क्रॉस झालंय की नाही ते पाहण्यासाठी. तीस धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या आहेत. यापुढील होणारा सामना माऊली इनविजिबल वर्सेस टीम स्वतःच्या ग्राउंडवर खेळणार आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला डेंजरस बॉईज असंघ. दोन्ही संघाला विनंती करीन जशी इनिंग ब्रेक होईल तशी मात्र आपण लगेचच टच बॉक्स मध्ये जायचंय. तो सिबू मलकान सिंह यहाँ पे आते हुए दही दिल से आपका स्वागत है. आइए मुख्य मंच पे सिबू मलकान सिंह यहाँ पे आते हुए. यस निशांत या इथून जर पाहिलं तर आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटाक्याची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त हे आपण पाहतोय जे आयोजन आहे आणि आयोजनामध्ये काही कमालीचे फटाके.
इथून पाहतोय आपण फलंदाज बाद झालाय निशांत. गणेशकडे स्ट्राईक असेल. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. रेहानला थोडंसं माघारी आणलंय. समोरच्या दिशेने खेळलाय परंतु यावेळेस गडी बाद होईल. गणेश बाद होतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस झाल्यात की नाही त्यासाठी. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल आणि इथून जर पाहिलं तर बाद झालाय गणेश. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रेहान खेळेल या चेंडूला. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील कारण की धावसंख्या जर पाहिली तर 30 धावांवर आतापर्यंत रोखून ठेवलाय. शेवटचा चेंडू रेहान खेळेल. यावेळेस कडक प्रहार परंतु इथे आपण पाहतोय टीम ऑल आउट होताना पॅराडाईज टीम आपल्याला पाहायला मिळाली. 30 धावांवर इथे रोखलं गेलंय आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष असणार आहे. कम्मालीची इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी झाले. धन्यवाद संतोष. टॉस की तरफ जावर दोनों कप्तान आइए. अभिषेक यादव डेंजर्स के कप्तान. चलिए इनविंसिबल के कैप्टन टॉस के आइए. एक तरफ अभिषेक यादव, दूसरी तरफ अफान खान. राम सिंह ठाकुर इनके हाथ टॉस किया जाएगा. राम सिंह टॉस देखिए पहले चॉइस कॉल दिया जा रहा है इस वक्त. राम सिंह ठाकुर एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी रह चुके हैं ओरम क्रिकेट के. उनका से कॉल किया जा रहा है. टॉस हो गया टेल का कॉल किया एंड इट इज हिट. अफान ने टॉस जीता. इनविंसिबल टीम ने. भैया शुक्रिया. अफान टॉस जीता है, क्या लेना चाहेंगे? बैटिंग. दोनों ही गांव में एक टीम जरूर मेगा में जाएगी. हालांकि दोनों के चेहरे पर मुस्कान है. इस मैच के बारे में क्या कहेंगे? अरे हार्ट पिछले ठीक है, अच्छा खेलते हैं ये लोग भी. ट्राई करेंगे हम लोग अपना 100% देना. अभिषेक टॉस गवाया. हालांकि गेंदबाजी आपको करनी है. टॉस जीते तो क्या लेते? हम टॉस भी जीते तो फील्डिंग ही लेते हैं क्योंकि जो हमारी प्लानिंग है वो फील्डिंग को लेकर के ही है. और थैंक यू अफान भाई का. देखिए आप भी ऑर्गेनाइजर टूर्नामेंट करके आ गए हैं. कितनी मेहनत आप लोगों ने की है उसके बारे में जानना चाहूंगा जरूर. के सारे है बट फिर भी हम अपना 100% देंगे. देखते हैं बाकी हम मैच पे छोड़ते हैं. बेस्ट ऑफ लक अभिषेक एंड अफान. देखिए टॉस जीता. इनविंसिबल ने पहले बल्लेबाजी का फैसला किया और गेंदबाजी के लिए इन्वाइट किया डेंजरस ए टीम को. बॉल चॉइस कर रहे हैं दोनों कैप्टन. बॉल आप चॉइस कर लीजिए. जैसे मैच की शुरुआत हम चलेंगे माइक्रोफोन पर. संतोष पाटिल इन्हें इन्वाइट करेंगे माइक्रोफोन पर. थँक्यू व्हेरी मच. 31 धावांचं लक्ष आहे. इथून पाहतोय मायकोप संघ ज्या पद्धतीने आज ज्या ठिकाणी पॅराडाईज टीमला कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केलाय. इथून जर पाहिलं तर पलटवार करावा लागेल पॅराडाईज टीमला देखील. पॅराडाईज टीमकडे देखील ती क्षमता आहे. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. इथून जर पाहिलं तर 31 धावा बनवण्यापासून जर रोखलं तर पॅराडाईज टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. दोन्ही टीम या ठिकाणी तयार आहेत. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय तयार आहे. ही सेमीफायनलचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल किणी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मीत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत तर रेहान आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिलं. कमी स्कोर आहे परंतु बघूया आज कमी स्कोर वाढवण्याचं काम करेल का. वाह जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूला इथे अडवायचं काम केलंय. पहिला चेंडू या ठिकाणी अडवलाय. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कुणालचा फटक्याला इथे अडवण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. नेहाल
रेहान यावेळेस जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळलाय. निलेश पवार आणि जब्बीर होता, परंतु दोघांच्या गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल चौकारासाठी. 4 धावा. चांगला फटका मी म्हणेन. पूर्णपणे चेंडू जर पाहिलं तर बॅटवर घेतला आणि तदनंतर जो गॅप आहे ऑन साइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे गॅप जास्त आहे. या चेंडूला खेळून काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा झाल्या आहेत. थोडीशी चर्चा होते, कारण की खर्च झाल्यानंतर चर्चा होणं गरजेचं आहे. इथून आपण पाहतोय तेच इथे होताना 4 धावा झाल्यात. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज तयार होईल. कुणाल किनी चौकार तर आलाय. चांगली सुरुवात केली कुणाल किनीने. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर डॉट आला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर आक्रमण केलाय आणि चौकार मिळवलाय. यावेळेस तिसरा चेंडू असेल रेहानेचा. हा देखील शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे. या चेंडूला देखील बनवलाय एक सिंगल रन साठी. आपण पाहतोय थोडासा फरक होता. जर पाहिलं तर चौकारासाठी हा चेंडू नक्कीच निघाला असता, पण कुठेतरी आपण पाहतोय डिक्लेअर झोनची लाईन आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू हलकासा वळला आणि त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलेत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत या ठिकाणी. सिंगलला रोखण्यासाठी जब्बीरला थोडंसं वर आणलंय, आपण पाहू शकतायत. आणि सिंगल रोखायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत टीम पॅराडाईज टीम कडून. पाच धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मीत आलाय फलंदाजीसाठी. रेहानच्या विरोधात कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय सिंगल रनसाठी. सिंगल रन्स येतोय आणि आपल्या संघाकडून प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. टाळ्यांचा कडकडाट होताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण प्रत्येक रन्स हे महत्वाचं आहे. स्वामी समर्थ मायकोप संघासाठी मागच्या विचार केला तर मागच्या आठवड्यात चॅम्पियन संघ म्हणून ज्याला पाहिलं गेलं होतं, अगदी वेऊरचं ते मैदान जबरदस्त मॅच रत्नदीप आयोजक होते आणि त्यामध्ये मायकोप संघ चॅम्पियन राहिला होता. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रयत्न करील सेमीफायनलचा सामना जिंकण्यासाठी, परंतु रेहान चेंडूला खेळतोय सिंगल रनसाठी. यावेळेस जर पाहिलं तर थोडंसं विचारपूस केली होती. मीतकडे पाहिलं होतं की हा चेंडू वाईड होता का, मात्र मीतने दर्शवलं नाही. हा चांगला चेंडू होता, त्यावर सिंगल आलाय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर धावफलक जाऊन पोहोचतोय. एकंदरीत 6 धावा, 3 सिंगल, 7 धावा, सॉरी 7 धावा पाहायला मिळतंय. पटाक्यांची खूप मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी होताना. यावेळेस पुन्हा एकदा पायावर चेंडू ब्रश होतोय. सिंगल रोखायचा आहे, पण तो सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावसंख्या 1 ने पुढे वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावर. चांगले प्रयत्न राहिले रेहानचे. आपण पाहिलं ओव्हरचा जर विचार केला तर 6 चेंडू ज्या पद्धतीने टाकले गेले, 1 चेंडू डॉट आला, 4 सिंगल आणि 1 चौकार, अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 8 धावा. विशाल आलाय, विशाल आकरे आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी जिंकण्यासाठी विचार केला तर 31 धावांचं लक्ष आहे. 8 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. इथून पाहतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षक थोडस पुढे ठेवलाय रन्स वाचवण्यासाठी. मीत आहे. इथून आपण पाहतोय मीत खेळ सिंगल साठी जाईल. डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलाय. सिंगल मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढेल 9 धावा. इथून कुणाल कडे लक्ष आहे पूर्णपणे. 1 विकेट मिळवणे महत्वाचं आहे. जर विकेट घेत आहेत पॅराडाईज टीम तर इथून चान्स बनेल जिंकण्यासाठी. यावेळेस कडक प्रहार करण्याचा प्रयत्न होता. जब्बीर खान त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. चांगला प्रयत्न होता कुणालचा, परंतु त्याहूनही चांगलं इथून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पूर्णपणे जब्बीर चेंडूवर आला होता.
22 चेंडू आणि 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस टॅप केलाय चेंडूला, सिंगल रन्स. रेहान थोडासा फंबल झाला होता त्या ठिकाणी, पूर्णपणे हातामध्ये चेंडू बसला नाही. 21 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. बॉल टू रन्स. विशाल आतापर्यंत जर पाहिलं तर खूप मेहनत करतो विशाल. इथून जर पाहिलं तर पॅराडाईज टीम जर तुम्हाला जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावीच लागेल. मीचच्या विरोधात विशाल पुन्हा एकदा. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला कळून काढलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 मध्ये अजूनही 20 ची आवश्यकता. एकदा कुणाल आक्रमण केलाय, परंतु यावेळेस गडी बाद होईल का? मीत बॅक टू द डगआउटला जाईल. गडी बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच मायकोप संघाचा. तर आपण पाहतोय स्वामी समर्थ मायकोप संघ पहिला विकेट गमावलाय आणि पहिल्या विकेट नंतर जर पाहिलं तर मनीष भोईर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मनीषकडे पूर्णपणे जिम्मेदारी आहे, कारण की कमी धावांचं लक्ष कधी कधी मोठं बनवू शकतं. हे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिलंय. इथून जर पाहिलं तर 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची आवश्यकता. 19 मध्ये 20 धावा. 11 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा मनीष भोईर सिंगलला प्राधान्य देतोय, सिंगल रन्स काढतोय. जाणीव आहे सिंगल सिंगलने ही मॅच देखील जिंकू शकते. ओव्हरची होईल समाप्ती. 12 धावा स्कोर कार्ड वरती झालेत. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. अठारह गेंदे शेष है. 18 गेंदों में 19 रनों की अभी भी दरकार है टीम स्वामी समर्थ मायकोप ए टीम को. जिस तरह से दो बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे, एक तरफ मनीष भोईर और दूसरी तरफ कुणाल किनी. प्रयास करेंगे इस बार फिर से एक बार रेहान, जो कि अच्छे गेंदबाज है लेकिन इस वक्त अलग सोच में आए. विशाल का अलग प्रयास रहा है इस टूर्नामेंट में. इस मैच को जिस तरह से उन्होंने रोकने की कोशिश की है, स्कोर थोड़ा सा कम था लेकिन इस वक्त अच्छी गेंदबाजी करनी होगी. जाऊया आपण एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय रेहान आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. मनीष भोईर असेल समोर. षटक क्रमांक जर पाहिलं तर हा तिसरा मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये 19. यावेळेस पहिला चेंडू जर पाहिलं तर थोडस बाहेर जातोय. वाईड लाईन नक्कीच इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. लेग स्टिकच्या खूप बाहेर. चेंडूवर जर पाहिलं तर आता मात्र 18 चेंडू आणि 18 ची आवश्यकता. 18 चेंडू 18 धावा. मॅच खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळाली. ही मॅच जर शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय तर प्रेक्षकांना आणखीन एक मेजवानी मिळेल. इथून आपण पाहतोय पायावर चेंडू थोडासा ब्रश होताना लेग बायच्या रूपाने ही रन्स पुन्हा एकदा कंप्लीट केले जाते. 17 मध्ये 17 धावा हवे आहेत. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच आहे, सुरेख मॅच. दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही संघ प्रयत्न करतायत ही मॅच जिंकण्यासाठी. आता मात्र आपण पाहतोय यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. आव्हान होता, आव्हान स्वीकारला आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला. कुणाल किलींच्या बॅट मधून हा चौकार येईल. चांगली बॅटिंग. इथून जर पाहिलं तर थोडस रेहानवर प्रेशर आलंय मी म्हणेन, कारण की कमी धावांचं लक्ष आहे. इथून धावा वाचवायच्या होत्या परंतु धावा कुठेतरी खर्च करताना रेहान आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 18 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये धावा अजूनही बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 13. 16 चेंडू 13 धावा. 16 चेंडू 13 धावा. सामना खूप महत्वपूर्ण आहे. पॅराडाईज टीम ज्या पद्धतीने आज खूप चांगली खेळली होती, यावेळेस महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. ही सफलता आहे पॅराडाईज टीमला. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच दर्शवली गेली.
चान्स दिला होता पुन्हा एकदा मारण्याचा, परंतु इथे मारू शकले नाही. चेंडू जाईल बॉक्स विकेटच्या रूपाने, गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आदित्यला आपण पाहतोय. चान्स बनवलाय मी म्हणेन, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कमबॅक केलंय पुन्हा एकदा पॅराडाईज टीमने. परंतु मनीष भोईर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आपण सांगू शकणार नाहीये, कारण की जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज आदित्यला आणलंय. इथून जर पाहिलं तर 2 फलंदाज प्रयत्न करतील ही मॅच जिंकवण्यासाठी, मनीष भोईर आणि आदित्य. तर तिसऱ्या बाजूला रेहानचं एक चांगलं षटक, आणखीन एक चांगला चेंडू जर पाहिला तर नक्कीच इथून पूर्णपणे प्रेशराईज होईल टीम स्वामी समर्थ मायकोप हे संघ. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी असेल रेहानसाठी. पूर्णपणे जर पाहिलं तर ही जबाबदारी आहे. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 3. 15 मध्ये 13 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल खेळलाय आदित्य. डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवतोय. अयान जोपर्यंत चेंडूला उचलेल फेकेल. सिंगल आलाय. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 14 चेंडू आणि 12 धावा. 14 मध्ये 12. 2 चेंडू डॉट फेकणं खूप गरजेचं आहे पॅराडाईज टीमला. प्रयत्न तर चांगले राहिलेत. इथून जर पाहिले तर 2 चेंडू जे आहेत ते जर डॉट फेकले तर पुन्हा एकदा मजा येईल. यावेळेस फटका चांगला होता. जब्बीर इथून पुढे आले होते रन्स थांबवण्यासाठी, परंतु 1 रन्स जाईल. आता मात्र आपण पाहतोय 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 मध्ये 11 धावांची आवश्यकता. 13 मध्ये 11 आहेत. इथून अजूनही विचार केला षटकाचा तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे. यानंतर जब्बीरचा देखील एक महत्वपूर्ण षटक पाहायला मिळेल. हा चेंडू जर डॉट आला तर आणखीन मजा येईल, कारण की जब्बीर ज्या पद्धतीने आज जिम्मेदारीने त्याने ओव्हर टाकले. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील चांगली ओव्हर पाहायला मिळेल. परंतु बघूया रेहान इथून प्रयत्नात आहे की हा चेंडू डॉट यावा. पूर्णपणे नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नजरा फिरल्यात. इथून 13 चेंडू आणि 11ची आवश्यकता. षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. यावेळेस चेंडूला वळवलंय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची समाप्ती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 10 धावांची आवश्यकता. बारा चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची आवश्यकता. इथून पाहतोय कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल आजच्या रात्रीमध्ये. अंतिम काही तास बाकी आहेत या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ पाहण्यासाठी. जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाला नितीन दलवी यांच्याकडून आपण पाहतोय चॅम्पियन टी शर्ट्स दिले जातील. या टुर्नामेंटच्या माध्यमातून बरंच काही आपण पाहिलं. जे संघ चांगले खेळले त्यांच्यासाठी स्फूर्ती आपल्याला पाहायला मिळाली. इथून जब्बीरचं षटक आहे. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 10 बनवायचे आहेत. पहिला चेंडू जर पाहिलं तर वळवला या ठिकाणी. तिथे अयानला ठेवलं होतं चेंडू थांबवण्यासाठी, परंतु थांबवू शकला नाही. सिंगल रन्स मिळेल. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जावी अशी प्रेक्षकांची देखील इच्छा आहे. परंतु बघूया इथून फलंदाज कोणत्या विचारात असतील, ज्या पद्धतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. कुणालचे जे चौकार लगावले ते खूप महत्वपूर्ण होते. कुणालने 2 चौकार मारले आणि मॅच मध्ये पूर्णपणे घेऊन आलाय. इथून पुन्हा एकदा सिंगल खेळलाय. सिंगलने धावफलक 1 ने वाढेल. 23 धावा जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 8 धावा.
10 मध्ये 8 बनवायचे आहेत. इथून पाहतोय समोर एक क्षेत्ररक्षक विशालला ठेवलंय, दुसऱ्या बाजूला अयान आहे. पूर्णपणे जर पाहिलं तर एरिया पॅक करून घेतले. आता मात्र आपण पाहतोय दोन फलंदाजामध्ये देखील चर्चा होते. सिनियर खेळाडू आहे मनीष भोईर, तर दुसऱ्या बाजूला आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत लय मध्ये आहे दोन्ही फलंदाज. 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडूला खेळलाय, टॅप केलंय थोडस, तिथे मात्र जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. सिंगल रन्स मिळतोय. 7 ची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. 9 मध्ये 7. 9 चेंडू 7 धावा. अजूनही आपण रिझल्ट सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल आलाय. सिंगलने जर पाहिलं तर आणखीन समीकरण जवळ आणतील. यावेळेस चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू झाले आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26 धावा, 25 धावा, सॉरी 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 6 धावा. 8 चेंडू 6 धावा. आपण पाहतोय मॅचचं समीकरण पुन्हा एकदा जब्बीर खान. यावेळेस प्रयत्न होता चौकार मारण्याचा, गॅप मध्ये खेळण्याचा, परंतु सिंगल आलाय. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. 26 धावा स्कोर कार्डवरती. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता असेल. सात चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये 5 बनवायचे आहेत. महत्वपूर्ण चेंडू असेल. हा चेंडू जर डॉट आला तर हा सामना आणखीन हाय व्होल्टेज होईल. 5 ची आवश्यकता आहे 7 मध्ये. यावेळेस स्ट्राईक आपल्याकडे ठेवील मनीष भोईर. रिस्क घेणार नाहीये, जाणीव आहे. सिंगल ही मॅच जिंकू शकते. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये आता मात्र 4 ची आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक आहेत, 4 धावांची आवश्यकता. 6 गेंदे अभी भी शेष है. 6 गेंदों में 4 रन आना बाकी है. जीत के लिए टीम स्वामी समर्थ मायकोप ए टीम रोशन किनी स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. तोसीर चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये, जिंकून दिली नव्हती मॅच, परंतु यावेळेस आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 4 बनवायचे आहेत. यावेळेस आपण पाहतोय अब नाही तो कब नाही. तोसीर जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. पायावर चेंडू टाकला आहे. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. 3 ची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर आता मात्र आदित्यवर पूर्णपणे प्रेशर टाकलं जाईल. आदित्य इथून प्रेशर रिलीज बॅटिंग करेल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. 5 मध्ये अजूनही 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 3 धावा. पूर्णपणे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पूर्ण वरती आणलेत. आपण पाहतोय फक्त गणेश थोडासा मागे उभा आहे, परंतु बाउंड्री लाईनवर एकही क्षेत्ररक्षक नाहीये. पूर्णपणे पॅक करून घेतलंय ही एरिया. डिक्लेअर झोन पॅक केलाय. यावेळेस डॉट चेंडू आलाय. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 3. काय मॅच आहे, काय मॅच आहे, जबरदस्त मॅच. मी म्हटलं होतं ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, परंतु तेच प्रयत्न चालू आहेत टीम पॅराडाईज टीमचे. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आदित्यवर थोडस प्रेशर आहे. इथून पाहतोय आपण तो पुन्हा एकदा. हा चेंडू पंच दर्शक आहेत वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. इथून पाहतोय आपण
तोसीरला देखील थोडंसं समजावावं लागेल, कारण की एक्स्ट्राच्या रन्स आपला सामना हरवू शकतो. परंतु कुठेतरी चांगला चेंडू टाकला फिल्डिंगसाठी, तुझ्यासाठी ज्या पद्धतीने फील्ड सजवली गेले, इथून चांगला चेंडू अपेक्षित आहे. बघूया तोसीर यावेळेस चांगला फटका, परंतु यावेळेस मनीषला माघारी परतावं लागेल. हा सापळा रचला होता मनीष भोईरला आउट करण्यासाठी, आणि इथून जर पाहिलं तर मनीष भोईर बाद होईल. गडी बाद होतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये 2 धावेची आवश्यकता. विकेटचा जर विचार केला तर टीम पॅराडाईज ऑल आउट झाली होती. इथून आपण पाहतोय आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत, ते म्हणजेच मायकोप संघाच्या. समर्थ आलाय नवीन फलंदाज. 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 मध्ये 2 धावांची आवश्यकता. इथून पाहतोय एक रन खूप महत्वाचा असेल, एक रन खूप महत्वाचा असेल टीम स्वामी समर्थ मायकोप संघाला. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जेवढे डॉट संघ चेंडू येतील, थोडंसं मायकोप संघाचं टेन्शन वाढवलं जाईल. 1 रन जरी इथून काढतायत तरी मायकोप संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचेल, कारण की मायकोप संघाचे कमी विकेट्स आहेत. पॅराडाईज टीमचे जर पाहिलं तर ऑल आउट झालाय, म्हणजे इथून 1 रन खूप महत्वाचा आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. 1 रन जरी काढतोय मायकोप संघ तरी मॅच जिंकू शकतोय. परंतु बघूया सिंगल रन्स काय होईल का. मॅचला मजा आले खऱ्या अर्थाने. जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहे, 3 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. 1 धावा जरी बनवली तरी मायकोप संघ या ठिकाणी जिंकू शकतोय, फायनल मध्ये प्रवेश करू शकतोय. बघूया, दोन्ही संघाला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक देईन. यावेळेस निशांत पवार आणि स्लाइड केले बॅट, इथे गडी बाद होय आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली. क्रुशियल मुवमेंट आहे यावेळेस. आपण पाहतोय तिसरे पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील समीर खान बिट्टू येत आहेत. काय घडलंय काय बिघडलंय ते सांगण्यासाठी अगदी थोडासा अवधी असेल, पण ही मॅच जबरदस्त आहे. अंपायरचा इथून कॉल येतोय, यस OUT आउट, गडी बाद आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 मध्ये 2 धावा बनवायच्या आहे. हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. पैराडाइज टीम अगर जीतती है तो सादप और रमेश उनकी तरफ से 1000 रुपए 2000 रुपए का इनाम रखा है. ये मैच अगर पसंद आई तो जोरदार तालियों से स्वागत कीजिए इस मैच का. जबरदस्त मैच, हाई वोल्टेज मैच. 2 गेंदे 2 रनों की आवश्यकता है. 2 गेंदों में 2 रनों की आवश्यकता. इस बार गेंदबाज अगर देखा जाए तो जबरदस्त तोहिर जो कि दिखाई दिए तोसीर. और बात की जाए 2 बल्लेबाजों की तो आदित्य एक तरफ, दूसरी तरफ बिगेश आए. 1 रन अगर निकालते हैं स्वामी समर्थ माइकोप टीम तो भी जीत सकती है मैच. क्या मैच है, क्या मैच है, जबरदस्त मैच. मैदान के अंदर हाई वोल्टेज मुकाबला. और इस तरह से अगर देखा जाए तो क्या हुआ है, विकेट आया है और तीसरे अंपायर की यहाँ पे फिर से एक बार मांग हुई है. क्या मैच, क्या मैच, जबरदस्त हाई वोल्टेज मैच. जाएंगे तीसरे अंपायर की ओर. इस मैच को जीतने के लिए 1 रन जिस तरह से चाहिए था. पहली ओवर की बात की जाए तो 8 रन, दूसरी ओवर में 4 रन, तीसरे ओवर में 9 रन. फिर से एक बार चौथी ओवर की अगर बात की जाए तो कुल मिला के 6 रन आए. और आखिरी विकेट पे अगर आखिरी ओवर पे अगर बात की जाए तो अब तक की 2 रन्स जरूर आए. 2 रन्स बनाने, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट मैदान के अंदर ये टीम, 2 टीमों का जिस तरह से और OUT आउट दिया है. अभी 1 गेंद शेष है और 1 गेंद में 2 रन की दरकार. जर स्वामी समर्थ मायकोप टीम 1 रन जरी काढतायत तुम्ही तरी देखील विन होऊ शकतायत. इथून जर पाहिलं तर पूर्णपणे जिम्मेदारी आले. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय
मनोज. जर ही मॅच तोसीर ही मॅच जिंकवतोय तर फॅशन अड्डा कडून आपण पाहतोय एक शर्ट फ्री असणार आहे. तोसीर के लिए एक इनाम रखा गया है. ये मैच अगर तोसीर जीताता है तो फैशन अड्डा की ओर से एक शर्ट्स आपको मिले जाए, जरूर इनामी दिया जाएगा. एक गेंद शेष है, एक गेंद में 2 रनों की दरकार है. अगर एक रन भी निकालता है टीम स्वामी समर्थ माइकोप टीम हाई वोल्टेज मैच तो स्वामी समर्थ माइकोप टीम ये एक रन निकाल के सामना जीत सकता है. एक गेंद 2 रन्स. क्या बात, क्या बात. फिर से एक बार दर्शकों जोरदार ताली से इस सामने का, इस मुकाबले का स्वागत कीजिए. जबरदस्त मैच है, जबरदस्त मैच है. सभी दर्शक जो बैठे थे वो खड़े हो गए. जिस तरह से अगर देखा जाए हाई मैच, हाई वोल्टेज मैच और हर एक की जेब में हार्ट अटैक की गोली है. जरूर देखे न जाएंगे. विकेट का टीम हैट्रिक जरूर बनाए. अभी भी अगर देखा जाए तो 2 गेंद, 1 गेंद और 2 रन की आवश्यकता. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने आले. यावेळेस जर पाहिलं तर 1 रन काढताय मायकोप संघ. यावेळेस काय घडलंय आणि पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. पंच अजूनही डिक्लेअर केलं नाही सामना जिंकलाय की नाही जिंकलाय. आणि जोपर्यंत पंच डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपण पाहू शकताय काय घडलंय काय बिघडलंय. इथून पाहतोय हाय व्होल्टेज मॅच. अजूनही डिसिजन आलेला नाहीये परंतु बघूया पंच काय म्हणतायत. सॉफ्ट डिसिजन रन आहे असं सॉफ्ट डिसिजन आलाय परंतु नो स्कोरचा रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच आपण पाहू शकताय नो स्कोरचा रिव्ह्यू घेतलाय. इथून पाहू शकतायत रन्स कंप्लीट झालाय परंतु नो स्कोर असेल तर मात्र इथून पॅराडाईज टीम हा सामना नक्कीच आपल्या बाजूला झुकवेल. क्लिअर आहे. इथून आपण पाहतोय नो स्कोर नाही आहे आणि इथून आपण पाहतोय
गिरीश का सुनने का गाना गिरीश का सुनो गिरीश